स्वच्छता आणि प्रतिष्ठेसाठी सामूहिक जबाबदारी या संकल्पनेवर आधारित स्वच्छता जागरूकता सप्ताहाचा समारोप घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात उत्साहात झालाय। पुणे महानगरपालिकेच्या मुळामुठा प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाअंतर्गत शेल्टर असोसिएट्स व इकोसन सर्व्हिसेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 17 ते 22 नोव्हेंबर दरम्यान औंध बानेर, शिवाजीनगर, घोले रोड आणि कोथरूड बावधन क्षेत्रात सार्वजनिक शौचालयांची पाहणी, स्वच्छता व दुरुस्ती तसेच कचरा साफसफाईचे काम झाले। विद्यार्थ्यांनी रांगोळी आणि निबंधातून स्वच्छतेचा संदेश दिलाय। मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांनी जलप्रदूषण रोखण्यासाठी सवयी बदलण्याचं आवाहन केलंय। नमस्कार, मी धनश्री गुरव, असोसिएट एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून मी शेल्टर असोसिएट बरोबर काम करते। आता मागच्या मला वाटतं फेब्रुवारी-मार्च पासून इकोसन सर्व्हिसेस फाउंडेशन आणि शेल्टर असोसिएट यांच्या संयुक्त विद्यमाने आता आपण पुण्यातल्या सगळ्या एरियाजमध्ये सगळ्या शहरभर नदीच्या स्वच्छतेसाठीचा उपक्रम घेत आहोत। आता जागतिक शौचालय दिनानिमित्त आपण 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर पर्यंत एक स्वच्छता आठवडा साजरा केला। याच्यामध्ये शहरातल्या म्हणजे झोन 2 मधल्या पर्टिक्युलरली त्या एरियामध्ये जिथे पण म्हणजे तिथे वस्त्या असतील किंवा शाळांना सहभागी करून आपण स्वच्छतेचे जास्त समय कचरा उचलणं आजूबाजूच्या परिसरातला याचा उपक्रम केला। त्याचबरोबर म्हणजे शौचालय दिन आहे तर जे कम्युनिटी टॉयलेट्स आहेत म्हणजे कॉमन टॉयलेट जे लोकांना वस्त्यांमध्ये आजही वापरायला लागतात त्याची अवस्था खूप खराब आहे। तिथे खूप कचरा पडलेला असतो, अस्वच्छ असतात, म्हणजे कधी कधी तो ड्रेनेजमधनं मैलाही साफ होत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती तिथे आहे। तर आम्ही महानगरपालिकेची मदत घेऊन त्याचा क्लीनअप ड्राईव्ह सुरू केला होता। तिथे खूप त्या सगळ्या सिटीबीचं डीप क्लिनिंग केलं गेलं आणि ते म्हणजे आज आपण एका स्वच्छता कर्मचाऱ्याचा सत्कार देखील केला कारण ते खरंच खूप घाण अवस्थेमध्ये होते। तुम्ही सर्वे केलंय, काय आढळलं सर्वेमध्ये? आम्ही साधारण एक ह्या सिटीबीजला जिथे आम्ही आता फोकस केला त्याच्यात 88 सिटीबीजचा आम्ही अभ्यास केला। त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की त्यातले 6च जे सिटीबी आहेत त्याला आम्ही ग्रीन झोन मध्ये टाकतोय, म्हणजे सगळ्या अर्थाने ते चांगले आहेत। पण बाकीचे सगळे जे आहेत ते येलो आणि ग्रीन रेड कॅटेगरीमध्ये जातात आणि रेड मध्ये असणारे 8 सिटीबी आहेत, म्हणजे तिथे तर अतिशय भयानक परिस्थिती आता कम्युनिटी टॉयलेटची होती आता मागच्या आठवड्यापर्यंत। पण या आठवड्यात सगळ्यांनी मिळून म्हणजे महानगरपालिका ने याच्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे। त्यांनी त्या सगळ्या शौचालयाचं डीप क्लिनिंग केलंय। जिथे काही तुटलेलं असेल, एखादं सीट तुटलं असेल, दरवाजा तुटला असेल तर त्याची डागडुजी पण या आठवड्याभरात या अभियानाच्या अंतर्गत केली गेली आहे। आणि त्याचबरोबर नागरिकांना सहभागी करून आम्ही त्या आजूबाजूचा जिथे कचरा पडतो तो सगळा कचरा उचलण्याचं जे काम आहे ते नागरिकाच्या सहभागाने आम्ही केलं। त्याचबरोबर तिथल्या आजूबाजूच्या ज्या शाळा आहेत त्या भागात येणाऱ्या त्या शाळांनी पण स्वयंसेवक म्हणून व्हॉलंटिअरिंग करून तिथे त्यांच्या कामाचा सहभाग नोंदवला। त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळे म्हणजे चांगले एन्व्हायरमेंट फ्रेंडली मॉडेल काय काय असू शकतात शौचालयाचे किंवा पाण्याचं शुद्धीकरण कशा पद्धतीने केलं जातं त्याचे मॉडेल पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने उभे केलेले आहेत। त्यांचाही आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सत्कार केलेला आहे। त्यांचं म्हणजे आपण 3 विनर्स त्यातनं काढले ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं मॉडेल बनवले, त्यांचा सत्कार इथे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण केलेला आहे। तर मुख्य भूमिका त्याच्यातली ही आहे की हा तर एक फक्त आपण एक कार्यक्रम करतोय, एक जाणीव जागृती करतोय, ही एक सुरुवात आहे आणि जोपर्यंत नागरिक या सगळ्या अभियानामध्ये सहभागी होत नाहीत आणि खूप म्हणजे माझा कचरा टाकला आणि माझी जबाबदारी संपली, ही भूमिका आता आपल्याला बदलायला लागणार आहे। कशी स्वच्छता राखावी नागरिकांनी एकतर म्हणजे जसं जे सांगितलं की बेसिक, मला वाटतं खूप काळ हे सांगतात बेसिक आहे, आपल्या घरात जो कचरा तयार आपण करतो आपल्या घरातला तो वेगवेगळा करायला पाहिजे आणि त्याचं वेगवेगळ्याचं तुम्हाला आयडेंटिफिकेशन करायचं आहे तर मग जो निसर्गाने दिलेला कचरा आहे तो ओला असतो, कंपन्यातनं कारखान्यातनं प्रोसेस होऊन आलेला असतो तो सुका असतो, हा वेगळा ठेवा। तो वेगळा ठेवला तरी खूप मोठं काम इथे होऊ शकतं। त्याचं ऍक्च्युली खूप मोठ्या प्रमाणात ओल्या कचऱ्याचं खत बनू शकतं, सुका रिसायकलिंगसाठी जाऊ शकतो। तर फक्त एक सेग्रिगेशन करून सेग्रिगेट केलेला कचऱ्याचं लोकांना दिला म्हणजे जे कचरा गोळा करायला तर त्यांना दिला तरी पण नागरिकांनी ही म्हणजे खूप मोठं योगदान त्याच्यामध्ये नक्कीच राहील। आणि एक तर आपल्याकडे खरं रिलिजियस भावनेतनं खूप लोक नद्यांमध्ये देवाच्या म्हणजे प्लास्टिकमध्ये बांधून फुलं टाकतात किंवा विसर्जनाच्या वेळी खूप जास्त या काही जे म्हणजे ज्याला निर्माल्य म्हणतो ते सगळं नद्यांमध्ये टाकायची एक पिढ्यांपासून आलेली प्रथा आहे। पण आय थिंक ती बदलली पाहिजे कारण पूर्वी ते टाकलं जायचं त्याचं स्वरूप खूप वेगळं होतं। आज इतकी दशक शतक आपण पुढे आलोय त्याच्यात
इतका प्रचंड प्लास्टिकचा वापर होतो, इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्यात कचरा जाणार आहे, त्याचं काही होऊ शकणार नाही नदीत. त्यामुळे लोकांनी त्याचं वेगळं ठेवूनच काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे, वेगळ्या पद्धतीने नदीत नाही टाकायला पाहिजे. मोठ्या नदी आपण पाहतोय ते प्राण्यांना आंघोळ घातली जाते, शौचालय तिथे त्या ठिकाणी केलं जातं. पाणी खराब असेल तर नागरिकांना तसेही ते आजारी पडणार. काय तुम्ही आव्हान करताय? नागरिकांनी नदी नाल्यांमध्ये कचरा टाकायला सुरुवात केली, काय आव्हान करताय? आमचं हे म्हणणं आहे की एकदा नदी नाल्यांमध्ये टाकायला नाही पाहिजे. जसं आपण पाणी आपलं आयुष्य म्हणतो, जीवन आहे, पाण्याला जीवन या नावानेच ओळखलं जातं, तर ते खराब असेल तर आपलं जीवनही खराब, या सरळ सरळ संदेश आहे. त्यामुळे त्याच्यात कचरा टाकू नये, त्याच्यात कुठलीही घाण टाकू नये. त्याच्यात जो मैला आजपर्यंत जात होता त्याच्यासाठी महानगरपालिकेने 11 STPs बांधलेलेच आहेत. म्हणजे ते तर महानगरपालिका त्यांच्या वतीने प्रयत्न करते, पण नागरिक म्हणून आपला पण सहभाग तिथे असायला पाहिजे आणि आपण त्याच्यात नाही टाकायचं. जी कचरा गोळा करायला पाहिजे ते तिच्याकडे कचरा द्यायला पाहिजे. ही भूमिका नागरिकांनी घ्यायला हवी, तरच नदी नीट राहील.